नमस्कार मित्रांनो. आज आपण एक इंग्लिशचा लेक्चर घेणार आहोत. तो लेक्चर म्हणजे असा आहे की दोघात झालेली क्रिया जेव्हा आपण तिसऱ्याला सांगतो ना, तर ते इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं बोललं जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल म्हणजे कोणतेही काम कोणती क्रिया करणारे दोघ जण असतात. दोघं जण म्हणजे काम क्रिया करणारा एकच असतो, पण ती क्रिया करून घेणारा दुसरा असतो. आणि मग त्याच्यानंतर ती गोष्ट आपण ज्यावेळेस सांगतो ते तिसऱ्याला सांगतो. जसं की त्या पद्धतीचे सेंटेन्स इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं बोललं जाते हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. जसं की फॉर एक्झाम्पल 3 लोक आहे. एक चोर आहे, एक माणूस आहे आणि एक पोलीस आहे. 3 लोक आहे. हा चोर आहे, हा चांगला माणूस आहे, हा पोलीस आहे. ठीक आहे. चोर चोरी करणार आहे. ठीक आहे. पण गोष्टीची का तो चोराला हा जो चांगला माणूस होता त्या चांगल्या माणसाने चोराला सांगितलं की तू चोरी कर. तर त्या चांगल्या माणसाची गोष्ट त्या चोरानं ऐकली म्हणून हा चोर झाला. पण त्याच्यानंतर पोलीस आला आणि चोराला पकडलं. पोलीस आल्यानंतर चोराला पकडलं. पोलीस आल्यानंतर चोराला पकडलं. चोर काय म्हणतो की सर साहेब मी चोरी नाही केली, मला चोरी याने करायला सांगितलं. म्हणजे म्हणजे याच्या द्वारे मी चोरी केली. म्हणजे याने सांगितलं म्हणजे याने सांगितलं की चोरी कर. म्हणजे याच्या द्वारे याने मला चोरी करायला मजबूर केलं. म्हणजे काय झालं, दोघं जण माणसं होती, दोघं जणांची गोष्ट याने याच्याकडून करून घेतलं. चांगल्या माणसाने चोराकडून काम करून घेतलं आणि चोराने पोलिसाला सांगितलं की मी नाही केलं, मला याने करायला लागलं, याने करायला भाग पाडलं. या पद्धतीचे सेंटेन्स. किंवा आपण असं पण बघू ना, क्लास चालू असताना शाळेमध्ये कुठं पण क्लास चालू असताना 2 मुलं आहेत, ते एकमेकाला हसवतात, रडवतात, कसं ना कसं. क्लास चालू असताना मग सरांची मॅडमची लक्ष पडते. त्याच्यानंतर सर त्याला उभं करतात, तू का बरं हसला. तेव्हा तो काय म्हणतो, सर मी स्वतःहून नाही हसलो किंवा सर मी नाही हसलो, मला याने हसवलं, असं बोलतो ना तो विद्यार्थी. त्या पद्धतीचे सेंटेन्स इंग्लिश लँग्वेजमध्ये कसे बोलले जाते ते आज आपण शिकणार आहोत. चला तर बघूया. त्या पद्धतीचे सेंटेन्स बोलण्यासाठी आपल्याला एक सेंटेन्स स्ट्रक्चरची गरज आहे. तो सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे कोणता, सब्जेक्ट. म्हणजे वाक्याची सुरुवात सब्जेक्टनेच होतो. वाक्य कोणता पण असो, वाक्याची सुरुवात नेहमी सब्जेक्टनेच होते. पॉझिटिव्ह आल्याची, बरोबर आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हची. सब्जेक्ट म्हणजे काय की आता मी सांगितलं आहे. नसेल तर आठवत किंवा नसेल माहीत तर टेन्सचे व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट हे चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. या पद्धतीचे सेंटेन्स जे आहे ते कसं सुरुवात सब्जेक्टने करणे, त्याच्यानंतर मेक किंवा मेड ह्या दोन पैकी कोणताही एक शब्द वापरायचा. मेक किंवा मेड. मेक केव्हा वापरायचा आणि मेड केव्हा वापरायचा. मेक आणि म्हणजे मेक हा वर्ब 1 आहे, वर्ब 5 पण असते मॅक्स. हे पण तुम्ही ते इंग्लिश टेन्सचे व्हिडिओ बघू शकता, त्याच्यामध्ये मी चांगला एक्सप्लेन केला. तर मी सांगतो थोडाफार. मेक हा प्रेझेंट टेन्स साठी यूज केला जाते. प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स वगैरे. ठीक आहे. मेड हा झालेली गोष्ट, झालेली ऍक्शन पास्ट टेन्स मध्ये मेडचा वापर केला जातो. म्हणजे हा वर्ब 1 आहे, हा वर्ब 2 आहे. वर्ब 2 चा वापर पास्ट टेन्स मध्ये करतात, सिंपल पास्ट टेन्स मध्ये करतो. ठीक आहे. प्रेझेंट साठी आहे हा पास्ट साठी आहे. ठीक आहे. दोन पैकी ज्या काळातली गोष्ट असेल, ज्या काळात आपण गोष्ट करता किंवा गोष्ट होतं किंवा सांगत आहोत त्या काळातला तो मेक किंवा मेड लावायचं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट नंतर वर्ब 1 म्हणजेच मेन वर्ब, जी ऍक्शन आहे, जी क्रियापद आहे ते एक लावायचे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ऍक्शन म्हणजे तर माहितीच आहे, जे पण आपण क्रिया करणार आहोत. चोरी करणे, हसवणे, रडवणे, बोलणे, चालणे, कुदणे, खाणे, पिणे, उठणे, बसणे, हे काय झाली, तो मेन वर्ब झाला. हा काय झाला, तो मेन वर्ब झाला. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जे अदर वर्ड आहे ते अदर वर्ड लिहिणे किंवा जो त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट आहे. म्हणजे ऑब्जेक्ट होता म्हणजे
ज्याच्याकडून ती क्रिया करून घेतलेली आहे तो व्यक्ती म्हणजे ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल बघूया. यू मेक मी लाफ. यू मेक मी लाफ. बघा, यू हा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये हा सब्जेक्ट यू आहे. मेक आणि मेक पैकी मी मेकचा वापर केला कारण हा प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. हा जो मी आहे हा आहे ऑब्जेक्ट. म्हणजे यू मेक मी लाफ. तुझ्या म्हणजे तू मला हसवतोस. म्हणजे ज्याच्यासोबत ती क्रिया होत आहे तो ऑब्जेक्ट आहे. लाफ हा ऍक्शन आहे, मेन वर्ब आहे. लाफ हा वर्ब. समजलं? यू मेक मी लाफ, तू मला हसवतोस. यू मेक मी लाफ, तू मला हसवतोस. ही मेड मी लाफ. ही मेड मी लाफ, त्याने मला हसविले. ही मेड मी लाफ, त्याने मला हसवले. इथे मेडचा वापर केला, इथे मेडचा वापर केला. कारण कारण हा प्रेझेंट टेन्सची गोष्ट आहे, ही पास्ट टेन्सची गोष्ट आहे. हसून झाल्यानंतर विचारलं का तू का बरं हसलीस, कारण काय? तेव्हा तो म्हणतो की सर मी नाही हसलो, त्याने मला हसविलं. तेव्हा मेडचा वापर. म्हणजे हसून झाले, ऍक्च्युअली कंप्लेंट झाली, पास्ट टेन्स झाला तो ना, म्हणून ही मेड मी लाफ, त्याने मला हसवलं सर. ही मेड मी लाफ. त्याच्यानंतर आय मेड हिम स्लीप. सब्जेक्ट मेड, ऑब्जेक्ट अदर वर्ड, आपला सॉरी मेन वर्ड. ऑब्जेक्ट मेन वर्ड. आय मेड हिम स्लीप, मी त्याला झोपविले. आय मेड हिम स्लीप, मी त्याला झोपविले. ते किंवा म्हणून छोटीशी म्हणजे बाळ आहे छोटासा. आई जर आई बाहेर गेली किंवा शेतात गेली किंवा कुठेतरी गेली त्यावेळेस काय करते, मावशी त्या बाळाला झोपवते. ती मावशी काय म्हणते कुठे गेल्यानंतर, ए शाईनी आहे, छोटासा होताच नव्हतं तेव्हा बस तुला झोपवत होतो, तुम्हीच तुला झोपायचो. असं वगैरे ज्यावेळेस गोष्ट सांगतोच कशी ना कशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सांगतच असतो. आय मेड हिम स्लीप, मी त्याला झोपविले. आय मेड हिम स्लीप, मी त्याला झोपविले म्हणजे तो झोपला, झोपी गेला. मदर मेक्स मी इट. मदर मेक्स मी इट. हे बघा आता, मदर मेक्स प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे, हा पास्ट टेन्सचा होता, हा प्रेझेंट टेन्स आहे. मग इथं मेक लावायचा, यस का बरं लागला मेक्स, कारण की मदर थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सनला वर फाईव्ह लागते. वर फाईव्ह म्हणजेच काय, मेन वर बनला यस यस जोडला म्हणजे तो वर फाईव्ह बनते. म्हणून इथं यू ऑलरेडी आहे, यस जोडायचं काम होता म्हणजे वर फाईव्ह बनत होता. मदर म्हणून मदर थर्ड पर्सन आहे. मदर मेक्स मी इट. सब्जेक्ट मेक्स आला, ऑब्जेक्ट वर्ब वन. मदर मेक्स मी इट, आई मला भरविते, म्हणजे आई मला जेवण चारते किंवा भरविते. मदर मेक्स मी इट. शी, ठीक आहे. शी मेड मी इन लव. शी मेड मी लव. शी मेड मी इन लव. आता प्रेमात पडणे आणि प्रेमात पडला. प्रेमात पडून जर झाला असेल तर पास्टची गोष्ट आहे, पास्ट झालं तो. म्हणून होते शी मेड मी इन लव, तिने मला प्रेमात पाडलं. म्हणजे सपोज एकामेकाचं प्रेम चालू असेल, हिला कसं काय पटवलं, अबे हिला मी काही पटवलं नाही. शी मेड मी इन लव, तिने मला प्रेमात पाडलं. खतम. शी मेड मी लव, तिने मला प्रेमात पाडले मला पाडलं. हवाय, आय विल मेक हर लॉयल. मी तिला निष्ठावंत बनवेल, मी तिला विश्वासू बनवेल. आय विल हा फ्युचर टेन्स आहे. आय विल मेक हर लॉयल. मी तिला विश्वासू बनवेल किंवा मी तिला निष्ठावान बनवेल. मी तिला विश्वासू बनवेल किंवा निष्ठावान बनवेल. अवी डिड नॉट. आता हे सर्व पॉझिटिव्ह झाले, आपण निगेटिव्ह पण एक सेंटेन्स बघूया. जसं की अवी डिड नॉट, डिंट म्हणजे डिनर. अवी डिंट मेक हिम. इथं पण यस पाहिजे होता कारण की अवी सुद्धा थर्ड पर्सन आहे. ठीक आहे. अवी अवी डिंट मेक्स हिम लाफ. अवी डिंट मेक्स हिम लाफ म्हणजे अवीने त्याला नाही हसवलं. इथं बघा थोडस हसवलं नाही, हे क्रिया म्हणजे पास्ट टेन्सची गोष्ट बोलत आहे हा. ठीक आहे. आणि ते पास्ट टेन्स मध्ये आपण मेडचा वापर करतो. पण इथे मेक वापरला कारण टेन्स बघून काय चांगला सांगतात तरी मी सांगतो. ज्यावेळेस डू डज डीडचा यूज केला जाते त्यावेळेस वर्ब वनचाच वापर केला जातो. डीड
हा पास्ट टेन्स आहे, म्हणून दुसरा मेड लावून अगाऊ शानपट्टी करायची काही गरज नाही. हा डीडच सांगतच होता का गोष्ट पास्ट टेन्सची, हा करत आहे म्हणजे गोष्ट पास्ट टेन्स मध्ये झालेली आहे, म्हणून इकडे चुपचाप मेक लावला. डीड नसता तर आपण मेड वापरला असता. पण गोष्ट सगळी नॉट लावायची आहे, तर नॉट हा एकटा कधी येत नाही, हेल्पिंग वर्ब सोबतच येते. हेल्पिंग वर्ब डीड आहे, कारण सिंपल पास्ट टेन्सचा सेंटेन्स आहे. म्हणून अभि डिड नॉट मेक हिम लाभ, अभिने त्याला नाही हसवलं. या पद्धतीचा हा व्हिडिओ लेक्चर होता. या पद्धतीनं दोघांच झालेली ऍक्शन जेव्हा तिसऱ्याला सांगायची असते त्यावेळेस या स्ट्रक्चरने सब्जेक्ट प्लस मेक किंवा मेड प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब वनचाच वापर केला जातो, लक्षात ठेवायचं. काहून वर्ब वनचा वापर केला जाते, कारण ही स्वतः सांगते की गोष्ट पास्टची आहे का फ्युचरची आहे का प्रेझेंटची आहे ते स्वतः सांगतात. म्हणून या पद्धतीचे हा स्ट्रक्चर होता, या पद्धतीचे व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ऑल ऑप्शन चूज करा. आणि काही अडचण असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. कमेंट बॉक्स खास तुमच्यासाठी स्पेशली खाली आहे. आणि जर काही माझा व्हिडिओ कसं वाटत आहे, काय वाटत आहे, स्पष्ट दिसत आहे का, क्लिअर दिसत आहे का, समजत आहे का, स्पीड हळू आहे की फास्ट आहे, की हळू पाहिजे की आणखी फास्ट पाहिजे, तुमची डिमांड काय आहे त्यानुसार मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमची जमते तेवढी मदत करायला तयार आहे. नमस्कार.